सांगते की मनुष्याचे आयु हे परमेश्वराने निर्माण केले. परमेश्वराच्या मनुष्याच्या हृदयामध्ये जो दीप असतो तो परमेश्वराने टाकलाय, म्हणजे मनुष्याचा तो आत्मा. तसंच बायबलमध्ये आपण बघतो की अनोखी अशी एक घटना घडली की परमेश्वराने एक योजना बनवली की मी माझ्या पुत्राला या पृथ्वीवरती पाठवणार. तो पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त. 2025 वर्षापूर्वी परमेश्वराने योजना बनवली की मी त्या माझ्या पुत्राला या पृथ्वीवरती पाठवणार आणि तो अखिल सृष्टीसाठी त्याचा रक्त सांडणार, तो वधस्तंभावरती मारणार. पण त्याचा जन्म अशा प्रकारे झाला, तो जन्म की तो एका कुवारिकेच्या पोटी झाला. हजारो वर्षापूर्वी एका संदेशानं संदेश दिला की एक कुवारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवशेल आणि ती त्याला येशू हे नाव घेतील. आणि येशू ह्या नावाचा अर्थ की परमेश्वर आम्हामध्ये आलेला आहे. म्हणजे परमेश्वर त्याचं स्वर्ग सिंहासन सोडून या पृथ्वीवरती राहण्यासाठी आले की प्रत्येक व्यक्तीला सारूपाने जीवन देण्यासाठी. ख्रिस्ताच्या या पृथ्वीवरती जन्माचा उद्देश हाच आहे की प्रत्येक व्यक्तीसोबत एक चांगलं संबंध स्थापन व्हावं. कारण परमेश्वर जसं एक बापाचं आणि लेकराचं नातं असतं तसंच देवाचं आणि व्यक्तीच ख्रिसमसचा संदेश आहे. ख्रिसमस म्हणजे शांतीनं भरलेला आहे. तर तसंच बायबल सांगतं की ज्यावेळेस 3 राजे त्याला भेटायला आले, कोणी सोना, ऊद आणि गंधरस घेऊन आले आणि त्यावेळेस 3 मेंढपाळ आले. त्या मेंढपाळाने एक काठी दिली आणि एकाने भाकर दिली आणि एकाने त्याचं वस्त्र दिले. म्हणजे त्याला आई वडील परमेश्वराने दिले, तसेच एक परमेश्वराने त्याचा पुत्र दिला. कारण यासाठी त्याचा जन्म झाला की त्याने त्या वधस्तंभावरती मरावं, त्यानं रक्त सांडावं, अखिल सृष्टीच्या पापांची अपराधांची क्षमा करा. मग तुम्ही म्हणता कोणते पाप? बोलण्याद्वारे, विचारांद्वारे, वागण्याद्वारे आपण नकळत पाप करतो. त्या पापांची क्षमा करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. तर म्हणजे येशूला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करतो. त्या तिथून पुढे 6 दिवसानंतर नवीन जन्म आपल्या जीवनामध्ये. कारण परमेश्वराने 6 दिवस काम केलं आणि 7व्या दिवशी परमेश्वर विश्राम पावला. म्हणजे आपण जेव्हा येशूला आपल्या जीवनात आमंत्रित करतो, बोलवतो, तेव्हा आपलं जीवन आनंददायक, सुखमय, शांतिमय, भरभराटीनं भरता. म्हणून ख्रिसमस म्हणजे शांतीनं भरलेला दिवस, शांतीचा, आनंदाचा, प्रेमाचा हाच ख्रिसमस म्हणून आम्ही साजरा करतो.